स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आर पी मराठी स्टोरीज या चॅनलवर. तर मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की शेखरजी, मिताली आणि श्रद्धा ते घर सोडून कुठे निघून गेले होते हे कुणालाच माहीत नव्हतं. हे कबीरला समजल्यावर कबीर म्हणतो, असं कसं करू शकते ती बाबा? मला सोडून ती कशी काय जाऊ शकते? तो तडफडत म्हणाला, तू तिच्यासोबत जे काही केलंस त्यानंतर तिला तुझ्यासोबत राहायचं नसेल तर तिच्या प्रत्येक निर्णयात आम्ही तिच्या पाठीशी आहोत. सुमित्रा राजवर्धन म्हणाल्या आणि कबीर राजवर्धन तडफडून उठला. मी मान्य करतो माझी चूक झाली, पण माझ्या प्रत्येक चुकीची शिक्षा भोगायला आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त करायला आम्ही तयार होतो. मग ती मला माझ्या पापांची शिक्षा सुनावल्याशिवाय अशी कशी काय निघून गेली? माझ्यासाठी हीच तर सर्वात मोठी शिक्षा आहे. हीच शिक्षा आहे बेटा, जी ती तुला देऊन गेली आहे. तू तिच्यासाठी आणि तुझ्या होणाऱ्या बाळासाठी तडफडत राहशील. सुमित्रा राजवर्धन यांच्या शेवटच्या शब्दांनी कबीरला मोठा धक्का बसला. तो काही क्षण त्यांच्याकडे अविश्वासाने पाहत राहिला. बाळ? श्रद्धा प्रेग्नेंट होती? हो, कालच तिला याबद्दल कळलं. ती खूप रडली, खूप तडफडली, कारण तिला तुझ्या मुलाला जन्म द्यायचा नव्हता. पण नंतर तिने स्वतःला सावरलं आणि तुला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. ती शिक्षा कधी संपेल हे मला माहीत नाही, पण एवढं नक्की माहीत आहे की ती तुझ्यापासून स्वतःला लपवून कुठेतरी खूप दूर निघून गेली आहे. आता तू प्रत्येक रात्री तिच्या आठवणीत तडफडशील, वेदनेत रात्र घालवशील. तेव्हा तुला समजेल की दुःख काय असतं. सुमित्रा राजवर्धन यांचे शब्द ऐकताच कबीरचा सारा देह थरथरला. तो कोसळल्यासारखा सोफ्यावर बसला. मला प्लीज सांगा ना ती कुठे गेली आहे. मला तिला भेटायचं आहे. मला तिच्याशी बोलायचं आहे. प्लीज प्लीज मला सांगा. मला माहीत नाही, आणि मला माहीत असतं तरी मी तुला सांगितलं नसतं. त्यांच्या उत्तराने कबीरने अविश्वासाने त्यांच्याकडे पाहिलं. काही क्षण तो तिथेच उभा राहिला आणि नंतर अचानक उठून आपल्या खोलीच्या दिशेने निघून गेला. त्यानंतर त्याच्या आयुष्यात दिवस असो वा रात्र, फक्त पश्चातापच उरला होता. 5 वर्षांचा दीर्घ आणि वेदनादायक काळ उलटून गेला. राजवर्धनांची हवेली, जी कधी काळी हास्याने आणि आनंदाने भरलेली असायची, आज एखाद्या ओसाड स्मशानासारखी भासत होती. संपूर्ण घरात एक विचित्र, भयान आणि घुसमटवणारं शांत वातावरण पसरलं होतं. घराच्या कुठल्याही कोपऱ्यात आनंदाची चाहूल नव्हती. हसण्याचा आवाज नव्हता. प्रत्येक मनावर न संपणाऱ्या दुःखाची जाड सावली पसरली होती. याच हवेलीतील प्रशस्त अभ्यासिकेत मंद पिवळसर प्रकाश पसरला होता. कबीर सोफ्याला टेकून डोळे मिटून अगदी निश्चल पडला होता. त्याचा चेहरा उतरलेला होता. दाढी वाढलेली होती आणि चेहऱ्यावर थकवा व पश्चातापाच्या खोल खुणा स्पष्ट दिसत होत्या. तो रोजच्या प्रमाणे आजही आपल्या कर्मांचा हिशोब करत होता. स्वतःच्या हातांनी उद्ध्वस्त केलेल्या आयुष्याचा आणि स्वतःच्या अहंकाराखाली चिरडल्या गेलेल्या श्रद्धाच्या निरागसतेचा हिशोब करत होता. मला या विषारी द्वेषातून काय मिळालं? या निर्दयी सुडातून मला काय मिळालं? दररोज रात्री तो स्वतःच पेटवलेल्या आगीत जळत होता. आपल्या द्वेषाला, आपल्या सुडाला मनोमन शाप देत होता. जेव्हा आपल्या आईच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या वेळात तो आंधळा झाला होता, तेव्हा त्याला कल्पनाही नव्हती की प्रत्यक्षात तो स्वतःच्याच आत्म्याची अंत्ययात्रा काढत आहे. त्याने श्रद्धाला जखमी केलं होतं. तिच्या मनाचा, तिच्या विश्वासाचा चक्काचूर केला होता आणि त्याच्या बदल्यात तो स्वतःही एक जिवंत प्रेत बनला होता. नंतर जेव्हा त्याला सत्य समजलं, त्याच्या आईचा मृत्यू कोणाच्या कटामुळे झाला नव्हता. उलट एका निष्पाप मुलाचं प्राण वाचवण्यासाठी ती स्वतःच्या इच्छेने धावत्या गाडीसमोर आली होती. तेव्हा मात्र खूप उशीर झाला होता. कबीरने सुडाच्या आगीत आपल्या प्रेमाचं सर्वस्व गमावलं होतं आणि आता 5 वर्षांनंतरही त्या एका चुकीची शिक्षा तो प्रत्येक क्षणी भोगत होता. श्रद्धाच्या नजरेत कबीर कायमचा एक दरिंदा, एक निर्दयी माणूस बनून गेला होता. त्यामुळेच ती त्याच्या सुडाला उत्तर देत ते घर कायमची सोडून अशा ठिकाणी निघून गेली होती, जिथे कबीरची सारी संपत्ती, त्याचे सामर्थ्य, त्याचा प्रभाव आणि त्याचा अहंकार काहीच कामी येणार नव्हता. सुमित्रा राजवर्धन यांनी त्या दिवसापासून कबीरशी बोलणंच सोडून दिलं होतं. मधुकर साहेबांच्या डोळ्यात आपल्या मुलासाठी आता फक्त एक अनोळखीपणा आणि थंडपणा उरला होता. तर दुसरीकडे शेखरजींचं संपूर्ण कुटुंब जणू पायाखालची जमीनच सरकून गेल्यासारखं स्तब्ध झालं होतं. या 5 वर्षात कबीरने दिवस रात्र प्रत्येक क्षण श्रद्धाला शोधण्यात घालवला होता, पण त्याच्या वाट्याला श्रद्धा नाही तर फक्त पश्चाताप आला होता. तेवढ्यात दारावर हलकीशी टकटक झाली आणि कोणीतरी आत प्रवेश केला. सेक्रेटरी आरवच्या मंद आवाजाने कबीरला त्याच्या भूतकाळाच्या आठवणी आणि पश्चातापाच्या अंधाऱ्या विचारांतून बाहेर आणलं. कबीरने हळूहळू आपले जड आणि थकलेले डोळे उघडले. सर, विमानतळावर जाण्यासाठी गाडी तयार आहे. ज्या कार्यक्रमाला आपण प्रमुख पाहुणे म्हणून जाणार आहात त्यासाठीच भाषणसुद्धा तयार करून ठेवलं आहे.
ते आपण वाटेत पाहू शकता. कार्यक्रमाला अजून 4 तास आहेत, त्यामुळे आता निघायला हवं. कबीरने एक खोल वेदनादायक श्वास घेतला आणि काहीही न बोलता सोफ्यावरून उठला. त्याचं संपूर्ण अस्तित्व इतकं जड झालं होतं, जणू आपल्या खांद्यावर त्याने अनेक वर्षांच्या पापाचं ओझं वाहून नेलं होतं. अगदी निर्विकार चेहऱ्याने त्याने आपल्या निळ्या रंगाच्या सूटचं बटन लावलं आणि बाहेरच्या दिशेने चालू लागला. आज एका नामांकित खासगी शाळेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी कबीरला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलं होतं. त्या शाळेच्या इमारतीचं डिझाईन त्याच्या कंपनीने तयार केलं होतं, म्हणूनच त्याला या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र संपूर्ण कार्यक्रमात त्याचं मन कुठेतरी दुसरीकडेच भटकत होतं. उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर शाळेचे व्यवस्थापक आणि इतर अधिकारी त्याला आदराने बाहेर घेऊन जात होते. तेवढ्यात कबीरची अस्वस्थ आणि थकलेली नजर अचानक शाळेच्या प्रशस्त हिरव्यागार मैदानावर स्थिरावली. दुपारच्या सौम्य आणि सोनेरी उन्हात अनेक मुलं हसत, ओरडत आणि एकमेकांसोबत खेळत होती. पण त्या गर्दीतून थोडं दूर पाण्याच्या कूलरजवळ ठेवलेल्या एका छोट्याशा बाकावर साधारण 4 वर्षांचा एक निरागस मुलगा एकटाच बसला होता. शाळेच्या स्वच्छ गणवेशात असलेला तो मुलगा अतिशय गोंडस आणि राजबिंडा दिसत होता. त्याचे दाट, काळे, कुरडे केस कपाळावर विस्कटले होते. त्याच्या मोठ्या, खोल काळ्या डोळ्यात मात्र एक गूढ विचित्र शांतता होती. तो आपल्या छोट्याशा हातात पाण्याची बाटली धरून शांतपणे बाकीची मुलं खेळताना पाहत होता. कबीरची पावलं नकळत तिथेच थांबली. त्या निष्पाप मुलाकडे पाहताच त्याच्या मनात अचानक एक तीव्र वेदना उसळली. त्याला स्वतःलाही न समजणारी एक विचित्र ओढ आणि त्या अनोळखी मुलाबद्दल एक अकालनीय जिव्हाळा जाणवू लागला. त्याचं हृदय इतक्या जोरात धडधडू लागलं की क्षणभर त्याला आपल्या छातीत श्वासच अडकून पडल्यासारखं वाटलं. त्या मुलामध्ये अशी काहीतरी चुंबकीय शक्ती होती जी कबीरला नकळत त्याच्याकडे खेचत होती. तेवढ्यात आरव त्याच्या जवळ येऊन म्हणाला, "सर, ड्रायव्हर गाडी घेऊन आला आहे. तुम्ही सगळे गाडीपाशी थांबा, मी आत्ताच येतो." कबीरचा आवाज अत्यंत मंद आणि जड होता. त्याच्या आवाजातील गंभीरता पाहून सेक्रेटरी आणि शाळेचे व्यवस्थापन काही पावलं मागे सरकले. कबीर मात्र त्या मुलाच्या दिशेने चालू लागला. त्याच्या चमकदार बुटांचा आवाज ऐकताच त्या मुलाने आपले मोठे निरागस डोळे वर करून त्याच्याकडे पाहिलं. आपल्या समोर उभ्या असलेल्या त्या उंच, धिप्पाड, दाढी वाढलेल्या आणि गंभीर चेहऱ्याच्या अनोळखी व्यक्तीकडे पाहूनही त्या छोट्या मुलाच्या डोळ्यात किंचितही भीती नव्हती. उलट तो अगदी शांतपणे कबीरकडे पाहत राहिला, जणू त्या अनोळखी माणसाशी त्याचं काहीतरी जुनं अतूट नातं होतं. तो उलट त्या छोट्याशा गुलाबी ओठांवर त्याने एक अतिशय गोड आणि निरागस हास्य खुलवलं. कबीरचं दगडासारखं झालेलं हृदय जणू छातीत हळूहळू वितळत गेलं. कबीरने काहीही विचार न करता त्या निरागस मुलासमोर बाकाजवळ दोन्ही गुडघ्यांवर खाली बसला. आता तो आणि तो छोटासा मुलगा अगदी एका उंचीवर होते. "हॅलो चॅम्पियन," कबीरच्या आनंदी आवाजात शब्द उमटले. कदाचित गेल्या 5 वर्षांनंतर पहिल्यांदाच त्याच्या आवाजात एवढी माया आणि प्रेम उतरलं होतं की समोरचा माणूसही सहज त्याच्याकडे आकर्षित झाला असता. "हाय अंकल," त्या मुलानेही असत उत्तर दिलं. "तुम्ही इथे एकटे का बसला आहात? बाकीच्या मुलांसोबत खेळत का नाही?" मुलाने आपल्या नाजूक हातात धरलेल्या पाण्याच्या बाटलीचं झाकण फिरवून बंद केलं आणि आपल्या गोड बोबड्या आवाजात म्हणाला, "मम्माने सांगितलंय की खूप धावल्यानंतर थकलं की पाणी प्यायचं आणि थोडा वेळ शांत बसायचं. जास्त धावल्यावर ना श्वास फुलतो." त्याच्या निरागस बोलण्याने कबीरच्या ओसाड चेहऱ्यावर कित्येक वर्षानंतर एक खरं, मोहक आणि हलकसं हास्य उमटलं. "अगदी बरोबर सांगितलं मम्माने." तर कथा पुढे चालू ठेवण्यासाठी आपण काहीतरी गोष्टी इथे ऐकून घेऊया. तर मागचा भूतकाळ व घटना आपण ऐकल्या, पण त्याआधी मला तुम्हाला थोडी माहिती द्यायची आहे, मग पुढे जाऊ. तर कबीर राजवर्धनचे वडील मधुकर राजवर्धन, त्याची आई दिवंगत सुनीता राजवर्धन, आजी सुमित्रा राजवर्धन, श्रद्धा आपली नायिका, तिचे वडील शेखर शर्मा आणि आई मिताली शर्मा. शेखर आणि मिताली यांनी पळून जाऊन लग्न केले होते, म्हणून घरच्यांनी त्यांचा स्वीकार केला नाही. पण अशा कठीण काळात समोर आले मधुकर राजवर्धन, जे शेखरजींचे खूप घनिष्ठ मित्र होते. मधुकरजी शेखर आणि मितालीला घरी घेऊन आले. त्यांच्या या निर्णयाचा मान त्यांची आई सुमित्राजींनीही केला, कारण शेखरजीही मोठ्या घराण्यातील होते. त्यांच्या घराण्यांचे संबंध चांगले होते. लहानपणापासूनच शेखर त्यांच्या घरी ये जा करायचे. अशा प्रकारे मधुकर, सुनीताजी आणि शेखरजी मितालीजी सुमित्राजींसह एकत्र राहू लागले. शेखरजीही आणि मिताली सुमित्राजींना आई मानू लागले. दोघं मित्रांनी व्यवसाय वाढवला, प्रगती केली आणि दोघांना मुलंही झाली. मधुकरजींना कबीर आणि शेखरजींना श्रद्धा. मुलं मोठी होत गेली. कबीर हॉस्टेलला शिकायला गेला. तो सुट्ट्यांमध्येच घरी यायचा, तर श्रद्धा त्यांच्यासोबत घरीच होती. सुनीताजींना नेहमी वाटायचं की श्रद्धा आपली सून व्हावी. मुलं मोठी झाल्यावर सर्व सुरळीत चालू होतं. शेखरजी आणि मिताली वेगळं राहायला जाणार होतेच,
पण व्यवसायासाठी मधुकर किंवा शेखरजींपैकी कोणाला तरी परदेशात जावे लागणार होते. मग मिताली आणि श्रद्धा एकट्या पडू नयेत म्हणून सुमित्राजींनी त्यांना जाऊ दिले नाही. अशा प्रकारे ते आत्तापर्यंत एकत्रच प्रेमाने राहत होते. पण आता कबीरमुळे ते या टप्प्यावर येऊन पोहोचले आहेत. आता वर्तमानात परत येऊया. पुढे कबीरने प्रेमाने त्याच्याकडे पाहत म्हटलं, मम्माने तर तुम्हाला खूपच शहाणं बनवलंय चॅम्पियन. असं म्हणत त्याने अत्यंत प्रेमाने त्या मुलाच्या विस्कटलेल्या कुरड्या केसांवरून हात फिरवला. त्याच्या स्पर्शात एक विचित्र आपलेपणा होता. हो ना, माझी मम्मा जगातली सगळ्यात बेस्ट मम्मा आहे. ती जे सांगते तेच मी करतो. मुलाने अभिमानाने आपली छोटीशी छाती पुढे करत सांगितलं. खूप छान मुलगा आहेस तू. कबीरने त्याच्या नाजूक हनुवटीला बोटाने हलकासा स्पर्श केला. बरं, तुझं नाव काय आहे चॅम्पियन? मुलाने आपल्या चमकत्या डोळ्यांनी कबीरच्या थकलेल्या, दाढी वाढलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं. मग दोन्ही छोटे हात गालांवर ठेवत तो प्रेमाने म्हणाला, माझं नाव विराज आहे. पण जे लोक माझ्यावर खूप प्रेम करतात ना, ज्यांना मी आवडतो, म्हणून ते मला प्रेमाने विरू म्हणतात. कबीरच्या चेहऱ्यावर एक खोल आणि मनमोहक हास्य उमटलं. विराज, वा, खूप सुंदर नाव आहे. मग मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करून तुला विरू म्हणू शकतो का? हो, विराज हसत आपली छोटीशी मान हलवतो. तुम्हीही चांगले अंकल आहात ना? कबीरने त्या मुलाच्या चेहऱ्याकडे अगदी जवळून पाहिलं. त्याचे काळेभोर डोळे, कपाळ, केसांची ठेवण सगळंच कबीरला कमालीचं ओळखीचं वाटत होतं. त्या निरागस अस्तित्वातून येणारा आपलेपणाचा गंध कबीरच्या तहानलेल्या आत्म्यात खोलवर उतरला होता. कित्येक वर्षांपासून कोरड्या पडलेल्या त्याच्या मनावर जणू थंडगार पाण्याचा शिडकावा झाला होता. विराज बेटा, चल गाडीत बस, आता निघायची वेळ झाली. तेवढ्यात मागून एका वयस्कर महिलेचा आवाज आला. शाळेची छोटी पाण्याची बॅग आणि लंच बॉक्स हातात घेऊन ती घाईघाईने त्यांच्याकडे येत होती. तिला पाहताच विरूने लगेच पाकावरून उडी मारली आणि आपल्या छोट्या पायांवर उभा राहिला. तो त्या महिलेबरोबर पुढे जाण्याआधी एकदा मागे वळला. कबीर अजूनही जमिनीवर गुडघ्यांवर बसलेला होता आणि मोठ्या हुरहुरीने त्या मुलाकडे पाहत होता. बाय बाय अंकल, मी आता घरी जातोय. विरूने आपला छोटासा हात हवेत हलवला. त्या महिलेने क्षणभर कबीरच्या आलिशान पोशाखाकडे आणि रुबाबदार व्यक्तिमत्वाकडे आश्चर्याने पाहिलं. नंतर आदराने मान झुकवून ती विराजला घेऊन बाहेर उभ्या असलेल्या काळ्या गाडीकडे निघाली. कबीर मात्र हळूहळू आपल्या जागेवरून उठला. त्याची नजर सतत त्या गाडीवरच होती. ती गाडी शाळेच्या गेटमधून बाहेर पडली आणि काही क्षणांत रस्त्यावर दिसेनाशी झाली. कबीरचं मन एका विचित्र अस्वस्थतेने आणि बेचैनीने धडधडत होतं. हा मुलगा कोण होता? त्याच्या छोट्याशा अस्तित्वात अशी कोणती चुंबकीय ओढ होती जिने माझ्यासारख्या दगड झालेल्या हृदयालाही क्षणात वितळवलं आणि माझ्या वर्षानुवर्षे तहानलेल्या आत्म्यात एवढी शांतता का उतरवली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडे नव्हती. पण एक गोष्ट मात्र निश्चित होती. 5 वर्षांच्या त्या दीर्घ, अंधाऱ्या आणि सुनसान काळानंतर आज पहिल्यांदाच त्याच्या छातीत पुन्हा आयुष्याची एखादी छोटीशी ज्योत पेटली होती. सर तुम्ही ठीक आहात ना? सेक्रेटरी आरवने जवळ येत काळजीने विचारलं. कबीरने एक लांब, खोल आणि सुस्कारा टाकणारा श्वास घेतला. त्याने आरवला कोणतंही उत्तर दिलं नाही. फक्त शांतपणे आपली जड आणि थकलेली पावलं गाडीच्या दिशेने वळवली. त्या रात्री कबीरला झोपच लागली नाही. हॉटेलच्या खोलीतील आलिशान पण शांत वातावरणात तो रात्रभर अस्वस्थपणे कूस बदलत राहिला. जेव्हा जेव्हा तो डोळे मिटायचा तेव्हा त्याला विराजचा तो गोड बोबडा आवाज, त्याचा निरागस चेहरा आणि ते खोल काळे डोळे आठवायचे. सकाळचा सूर्य उगवताच कबीर उठला आणि तयार होऊन आरशासमोर उभा राहिला. आरशात त्याचा नेहमीसारखाच गंभीर चेहरा दिसत होता. पण त्याच्या मनात मात्र एकच विचार घर करून बसला होता. मला त्या निरागस मुलाला पुन्हा एकदा, फक्त एकदा पाहायचं आहे. दुपारच्या वेळी शाळेची सुट्टी होण्याची वेळ जवळ आली होती. तेवढ्यात कबीरची आलिशान गाडी शाळेच्या प्रशस्त आवारात येऊन थांबली. शाळेचे प्राचार्य आणि इतर कर्मचारी आपल्या इतक्या मोठ्या प्रमुख पाहुण्याला दुसऱ्याच दिवशी अचानक पाहून आश्चर्यचकित झाले. पण कबीरने कुणाच्याही आश्चर्याची पर्वा केली नाही. सर, तुम्ही आज पुन्हा? सगळं ठीक आहे ना? प्राचार्याने आदराने पुढे येत विचारलं. एका कामासाठी या भागातून जात होतो. फक्त काही वेळी ते थांबायचं होतं. कबीरने आपल्या नेहमीच्या थंड आणि गंभीर आवाजात उत्तर दिलं. प्राचार्यांनी त्याला विशेष पाहुणचार आणि प्रोटोकॉल देण्याचा प्रयत्न केला, पण कबीरने तो सरळ नाकारला आणि एकटाच मैदानाच्या दिशेने निघून गेला. तेवढ्याच सुटीची घंटा वाजली. क्षणात संपूर्ण मैदान फुलांच्या किलबिलाटाने, हसण्याने आणि धावपळीने भरून गेलं. कबीरची नजर मात्र त्या गर्दीत एका छोट्याशा चेहऱ्याला शोधत होती, विराजला. कबीरची पावलं आपोआप त्या सिमेंटच्या बाकाकडे वळत होती जिथे काल तो निरागस मुलगा बसला होता. आणि जसं त्याची नजर त्या बाकावर पडली तसंच त्याच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. त्याचं हृदय एका क्षणासाठी जणू थांबलंच. तोच मुलगा,
तोच गोंडस चेहरा. आजही त्याच खास राजबिंड्या अंदाजात एकटाच बाकावर बसला होता. हातात पाण्याची बाटली घेऊन तो बाकीच्या मुलांकडे पाहत होता. कबीरच्या चेहऱ्यावर एका अनोख्या समाधानाने भरलेलं मंद हास्य पसरलं. एक क्षणही न दळवता तो सरळ त्या मुलाजवळ गेला आणि कालच्या प्रमाणे पुन्हा दोन्ही गुडघ्यांवर खाली बसला. हॅलो चॅम्पियन, कबीरने अतिशय प्रेमाने हाक मारली. वीरूने दचकून वर पाहिलं. आपल्या समोर कालचे तेच चांगले अंकल दिसताच त्याचा निरागस चेहरा लगेच खुलला आणि त्याच्या डोळ्यात आनंदाची चमक आली. अरे, चांगले अंकल आज पुन्हा आले? विराजने हसत आपल्या छोट्या हातांनी कबीरच्या कोटाचा कोपरा धरला. हो, मी माझ्या या गोड मित्राला वीरूला भेटायला आलोय. कबीरने अत्यंत मायेने त्याचा नाजूक हात आपल्या मोठ्या मजबूत तळहातात घेतला. त्या छोट्याशा स्पर्शाने काल रात्रीपासून कबीरच्या मनात उसळणाऱ्या अस्वस्थतेचं वादळ जणू एका क्षणात शांत झालं. तुला मला पाहून आनंद झाला? हो, खूप जास्त. वीरूने उत्साहाने मान हलवली. मी मम्माला पण सांगितलं की शाळेत एक खूप छान आणि उंच अंकल आले होते. त्यांनी माझे केस खूप छान केले होते आणि माझ्यावर प्रेमही केलं. विराजच्या निरागस बोलण्याने कबीरच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. तो भावनेच्या भरात पुढे झाला आणि त्याने वीरूच्या उजळ कपाळावर हलकसं चुंबन दिलं. मग त्याने धडधडत्या हृदयाने विचारलं, मग मम्माने काय म्हटलं? मम्माने म्हटलं की अंकलशी सुद्धा प्रेमाने बोलायला पाहिजे. विराज आपल्या बोबड्या आवाजात बोलत असतानाच अचानक शाळेच्या मुख्य गेटच्या दिशेने गाडीचा हॉर्न वाजला. अरे, मावशी आली. विराज आनंदाने बाकावरून उडी मारून खाली उतरला. कबीर काही बोलणार त्याआधीच विराजने आपल्या नाजूक हाताने कबीरच्या गालाला हलकासा स्पर्श केला आणि हसत म्हणाला, बाय बाय अंकल, मी उद्या पुन्हा तुम्हाला भेटेन, असं म्हणत तो धावत आपल्या मावशीकडे गेला. कबीर मात्र तिथेच गुडघ्यांवर बसलेला राहिला. आपल्या गालावर अजूनही त्या छोट्याशा हाताचा कोमल स्पर्श जाणवत असल्यासारखा तो काही क्षण स्तब्ध राहिला. नंतर त्याच्या ओठांवर हळूहळू एक मंद हास्य उमटलं. बाहेर उभा असलेला आरव हे सगळं आश्चर्याने पाहत होता. कबीरच्या चेहऱ्यावर त्याने इतक्या वर्षात असं समाधान कधीच पाहिलं नव्हतं. तो त्याच्या मागे बाहेर आला. शाळेतून निघाल्यानंतर कबीर गाडीच्या मागच्या सीटवर जाऊन बसला. त्याने सीटला डोकं टेकवलं आणि डोळे मिटले. त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. गाडी शहरातील गजबजलेल्या रस्त्यांवरून वेगाने धावत होती. बाहेर वाहनांची गर्दी, हॉर्नचा आवाज आणि लोकांची लगबग सुरू होती. पण गाडीच्या आत मात्र एक गूढ शांतता पसरली होती. आरव मागच्या आरशातून सतत कबीरच्या बदललेल्या चेहऱ्याकडे पाहत होता. गेल्या 2 दिवसात आपल्या बॉसच्या वागण्यात झालेला हा अनपेक्षित बदल त्याला सतत खटकत होता. शेवटी स्वतःचा संयम तोडत आरवने विचारलं, सर, एक गोष्ट विचारू, तुम्हाला हरकत नसेल तर? आरवने थोडं संकोचून अत्यंत नम्र आवाजात विचारलं. हो सर. कबीरने सीटला डोकं टेकवून ठेवत सहजपणे उत्तर दिलं. हो, नक्की विचार. सर, मला काहीच समजत नाहीये. तुम्ही फक्त त्या मुलाला भेटण्यासाठी आज पुन्हा इथे आलात. मी आजपर्यंत तुम्हाला असं वागताना कधीच पाहिलं नाही. तुम्ही तर कधी कोणासाठी तुमच्या गाडीची काचसुद्धा खाली करत नाही. मग या मुलासाठी तुम्ही तुमचा इतका मौल्यवान वेळ काढून त्याला भेटायला का आलात? आरवने मनातला प्रश्न शेवटी विचारून टाकला. कबीरने हळूहळू आपले जड आणि ओलावलेले डोळे उघडले. त्याच्या डोळ्यात एक अनोखी चमक होती. मलाच माहीत नाही आरव. मी तुला काय सांगू? या मुलामध्ये अशी कोणती ओढ आहे हे मला कळत नाही. पण मला पुन्हा पुन्हा त्याला भेटावं असं वाटतंय. आणि का कोण जाणे, मला त्याच्याशी खूप साऱ्या गोष्टी बोलाव्याशा वाटतात. त्याच्यासोबत बसावं, हसावं असं वाटतं. कबीर काही क्षण शांत झाला. एक विचित्र अनोळखी भावना आहे ही, आपलेपणाची भावना. असं वाटतंय जणू त्याच्याशी माझं काहीतरी नातं आहे, काहीतरी संबंध आहे. कबीरच्या आवाजात दडलेली ती अनोळखी आणि खरी तडफड आरवला स्पष्ट जाणवत होती. आरवने आरशातून कबीरच्या चेहऱ्याकडे पाहिलं. गेल्या 5 वर्षांपासून ज्या चेहऱ्यावर फक्त उदासीनता आणि वेदना दिसत होत्या, त्याच चेहऱ्यावर आता कुठेतरी एका अनोळखी आशेची हलकीशी छाया दिसत होती. आरवने आश्चर्याने मान हलवली आणि पुन्हा काहीही न विचारता गाडी चालवण्यावर लक्ष केंद्रित केलं. काही वेळातच गाडी शहरातील एका प्रसिद्ध कॉर्पोरेट टॉवर समोर येऊन थांबली. तिथे कबीरच्या मल्टीनॅशनल कंपनीच्या मालकासोबत त्याची अत्यंत महत्त्वाची बैठक ठरलेली होती. कबीर कॉन्फरन्स रूममध्ये पोहोचताच कंपनीचे मालक मिस्टर कयूम यांनी त्यांचं स्वागत उत्साहाने केलं. या मिस्टर राजवर्धन, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. मिस्टर कयूम यांनी हसत हात पुढे केला. त्यानंतर त्यांनी चहाची व्यवस्था करण्यासाठी तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याला इशारा केला. तो लगेच कपात चहा ओतू लागला. आमचे एक कर्मचारी आत्ताच तिचं प्रोजेक्ट प्रेझेंटेशन सादर करणार आहे. काही अंतिम काम बाकी आहे, ते पूर्ण करून ती 10 मिनिटात येईल. तोपर्यंत तुम्ही चहा घ्या, असं म्हणत त्यांनी चहाचा कप कबीर समोर ठेवला. कबीरने फक्त मान हलवली.
चहाचा कप हातात घेत तो निर्विकारपणे खिडकीबाहेर पसरलेल्या शहराकडे पाहत राहिला. जवळपास 10 मिनिटांनंतर कॉन्फरन्स रूमचं मोठं दार उघडलं. नमस्कार. एक अतिशय ओळखीचा, मधुर आणि शांत स्त्री स्वर संपूर्ण खोलीत घुमला. तो आवाज कानावर पडताच कबीरचं संपूर्ण अस्तित्व जणू स्तब्ध झालं. त्याने झटकन मान वर केली आणि पुढच्या क्षणी त्याच्या हृदयाची धडधड एका क्षणासाठी थांबल्यासारखं झाली. त्याच्या हातातून चहाचा कप जवळजवळ निसटणारच होता. ती श्रद्धा होती. साध्या पण देखण्या औपचारिक पोशाखात ती खोलीत प्रवेशली होती. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण आत्मविश्वास आणि गंभीर शांतता होती. तिच्या डोळ्यात मात्र एक खोल दडलेली वेदना होती. कबीरची नजर तिच्यावर खिळून राहिली. तो क्षणभरही तिच्यापासून नजर हटवू शकत नव्हता. त्याच्या मनाला ओरडून सांगावंसं वाटत होतं. साऱ्या सीमा तोडून तिच्याजवळ जावं, तिला आपल्या मिठीत घ्यावं आणि 5 वर्षांचा विरहाचा प्रत्येक क्षण त्या एका मिठीत विसरून जावा. आणि त्याच्या डोळ्यात दडलेली ती अस्वस्थता, ती तडफड श्रद्धापासून लपून राहिली नाही. दुसरीकडे श्रद्धाचा आविर्भाव मात्र इतका शांत होता, जणू ती कबीर राजवर्धनला ओळखतच नव्हती. तिच्या चेहऱ्यावर ना धक्का होता ना घाबरलेपणाची छटा, फक्त एक व्यावसायिक स्थिरता आणि आत्मविश्वास होता. श्रद्धाने कोणतीही हिचकीचा हट न करता आपलं प्रेझेंटेशन सुरू केलं. तिच्या आवाजात विलक्षण आत्मविश्वास होता. तिचं सादरीकरण, तिच्या बोलण्यातील सफाई आणि शब्दांची निवड इतकी प्रभावी होती की संपूर्ण सभागृह अगदी शांत होऊन तिचं म्हणणं ऐकत होतं. काही वेळातच तिचं प्रेझेंटेशन संपलं आणि संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. प्रत्येकाला तिचा प्रोजेक्ट खूप आवडला होता. पण कबीर, तो अजूनही जणू भान हरपल्यासारखा फक्त तिच्या उजळलेल्या चेहऱ्याकडे पाहत होता. 5 वर्षांनंतर श्रद्धा त्याच्या समोर उभी होती. तिने प्रेझेंटेशन कसं दिलं, काय सांगितलं यापैकी त्याला काहीच कळलं नव्हतं. त्याचं संपूर्ण लक्ष फक्त तिचा चेहरा वाचण्यात गुंतलं होतं. तर मिस्टर राजवर्धन, तुम्हाला प्रेझेंटेशन कसं वाटलं? मिस्टर कयूम यांनी हसत विचारलं. कबीर अचानक भानावर आला. चेहऱ्यावर उमटलेलं आश्चर्य लपवत त्याने हलकंसं हसू आणलं. खूपच जबरदस्त. आम्हाला हा प्रोजेक्ट पूर्णपणे मान्य आहे. कबीरने लगेच उत्तर दिलं, जणू त्याला हा क्षण कोणत्याही किमतीवर हातातून जाऊ द्यायचा नव्हता. ग्रेट. मिस्टर कयूम आणि इतर सदस्य उठले आणि कबीरसोबत हस्तांदोलन करू लागले. एकामागून एक सगळे लोक कॉन्फरन्स रूममधून बाहेर पडू लागले. मात्र श्रद्धा तिथेच बसून आपल्या लॅपटॉपवर उघडलेल्या फाईलमध्ये काही दुरुस्त्या करण्यात मग्न राहिली. संपूर्ण कॉन्फरन्स रूम रिकामी झाल्यावर कबीरची पावलं आपोआप तिच्या दिशेने वळली. तो हळूहळू तिच्याजवळ गेला आणि भावनेच्या भरात थरथरणारा हात तिच्या नाजूक हातावर ठेवला. श्रद्धाने क्षणाचाही विलंब न करता आपला हात झटकून मागे घेतला. तिचा चेहरा पूर्णपणे कठोर झाला आणि तिने तीक्ष्ण नापसंतीने भरलेली नजर कबीरच्या डोळ्यात रोखली. तुम्ही अजून इथेच आहात मिस्टर राजवर्धन? तिच्या आवाजात तलवारीसारखी धार होती. कबीर काही बोलण्याआधीच ती पुढे म्हणाली, तुम्ही माझ्या कंपनीचे गुंतवणूकदार आहात, म्हणून तुमच्या व्यावसायिक विषयावर बोलणं माझं काम आहे. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्हाला माझ्यावर कोणताही अधिकार मिळतो. कबीरने पुन्हा तिचा हात धरत शांतपणे म्हटलं, तू माझ्याशी बोलू शकतेस. श्रद्धा तडफेने उठून उभी राहिली. तुमच्या कंपनीने आमच्यासोबत एक व्यावसायिक करार केला आहे. याचा अर्थ असा नाही की मी तुमची मालमत्ता आहे आणि तुम्ही माझ्यासोबत तुम्हाला हवं तसं वागाल आणि मी ते सगळं गप्प बसून सहन करेन. ती अत्यंत कठोर आवाजात बोलली. तिच्या त्या तीक्ष्ण अंदाजावर कबीर मात्र हळूच हसला. त्याच्या डोळ्यात मात्र प्रेमाचं वादळ उसरत होतं. तुला स्पर्श करण्याचा अधिकार तर मला स्वतः देवानेही दिला आहे श्रद्धा, कबीरने अत्यंत मृदू आवाजात म्हटलं. श्रद्धाच्या चेहऱ्यावर एक विषारी हास्य उमटलं. तिने त्याच्याकडे अधिक कठोर नजरेने पाहिलं. माझ्याशी इतक्या आपलेपणाने बोलू नका, जणू तुम्ही मला ओळखता. कारण माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मी तुम्हाला अजिबात ओळखत नाही. ती काही क्षण थांबली. आणि चांगलं होईल. तुम्हीही मला ओळखत असल्याचा दावा करू नका, कारण या भरलेल्या सभागृहात तुम्ही मला ओळखता असा जरा जरी दावा केला ना, तर मी स्पष्टपणे तो नाकारून टाकेन आणि लोक माझ्या शब्दांवरच विश्वास ठेवतील. ती बोलता बोलता त्याच्याजवळ 2 पावलं आली. तिच्या डोळ्यात 5 वर्षापूर्वीची द्वेषाची आग अजूनही धगधगत होती. आणि तुमचं खरं रूप जगासमोर आणायला मला एक क्षणही लागणार नाही. मी संपूर्ण जगासमोर सिद्ध करून दाखवेन की तुम्ही किती नीच माणूस आहात. एका स्त्रीचा पाठलाग करणारा माणूस. कबीरने तिचे कटू शब्द शांतपणे ऐकून घेतले. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही वेदनांनी भरलेलं शांत हास्य होतं. माझं चारित्र्य जगासमोर उघड करून तुला थोडंसं जरी समाधान मिळणार असेल ना श्रद्धा, तर मला तेही मान्य आहे. तो क्षणभर थांबला. तुला माहीत आहे का, या 5 वर्षात मी तुला कुठे कुठे शोधलं? मला तर कधी कल्पनाही आली नव्हती की तू पुण्यात सुद्धा असू शकतेस. मी जगातलं प्रत्येक शहर, प्रत्येक देश पालथा घातला, फक्त तुझा शोध घेत. कबीर तिच्याकडे प्रेमाने आणि जड नजरेने पाहत म्हणाला. श्रद्धाने तिरस्काराने त्याच्याकडे पाहिलं.
तुमची ही नाटकं आणि या प्रेमाने भरलेल्या नजरा तुमच्या जवळच ठेवा मिस्टर राजवर्धन. ही प्रेमाची आपलेपणाची नाटकं त्या स्त्रीसमोर करू नका, जिच्या आत्म्याला तुम्ही तुमच्या अहंकाराखाली चिरडून टाकलं होतं. तिचा आवाज कापत होता, पण तिचा निर्धार मात्र ठाम होता. माझ्यासाठी तुम्ही काहीच नाही, फक्त एक अनोळखी भूतकाळ, किंबहुना असा भयानक भूतकाळ ज्याला मी कितीही प्रयत्न केला तरी विसरू शकत नाही. तिने त्याच्याकडे पाहत स्पष्ट शब्दात सांगितलं. आता तुम्हाला माझ्याकडून फक्त द्वेष मिळेल, फक्त द्वेष. कबीरने तिच्या डोळ्यात साचलेलं दुःख पाहिलं. त्याच्या स्वतःच्या डोळ्यातही पाणी तरळलं. श्रद्धा, 5 वर्षांपूर्वी तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी फक्त भीती होती आणि आज फक्त द्वेष आहे. तो वेदनांनी हसला. पण तुला माहीत आहे का, या द्वेषाची सावलीसुद्धा त्या वाळवंटापेक्षा 1000 पट चांगली आहे, ज्यातून मी गेली 5 वर्ष एकटाच चालत आलोय. श्रद्धाने निर्विकारपणे उत्तर दिलं. मला तुमची कहाणी ऐकण्यात अजिबात रस नाही. आपण अनोळखीच राहिलो तर तेच चांगलं. कबीरच्या प्रत्येक शब्दाने एका क्षणासाठी तिचं मन हललं होतं, पण तिने लगेच स्वतःला सावरलं आणि कठोरपणे म्हणाली, तुम्ही मला ओळखण्यास नकार द्या. जगासमोर मला नाकारून टाका किंवा अनोळखी बनून राहा. मला या सगळ्याची काही पर्वा नाही. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण तिने ते वाहू दिले नाहीत. मला फक्त एका गोष्टीसाठी देवाचे आभार मानायचे आहेत. ती क्षणभर थांबली. देवाने मला मरण्याआधी तुझी एक झलक तरी दाखवली, एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. तू म्हणतेस ना, मी तुझ्यासाठी एक अनोळखी आणि भयानक भूतकाळ आहे, पण माझ्यासाठी तू आजही माझं मिळवलेलं सुख, माझी प्रार्थना आणि माझा शेवटचा श्वास आहेस. तू फक्त या हवेलीला सोडलं श्रद्धा, पण या 5 वर्षात मी माझ्यातला माणूस मारून जगणंच सोडून दिलं. कबीर आणखी एक पाऊल तिच्या जवळ गेला. त्याचा आवाज भावनेने भरलेला होता, पण त्याचा निर्धार मात्र अढळ होता. कबीर, राजवर्धनने कधीच हार मानायला शिकलेलं नाही, पण तुझ्यासमोर हरणं हीच माझ्या आयुष्यातली सर्वात मोठं जिंकणं आहे. तू मला जितकं दूर ढकलशील तितक्याच तीव्रतेने मी पुन्हा तुझ्या वाटेत उभा राहीन. आता तुला माझं प्रेम मिळवण्यासाठी मला माझा जीवसुद्धा द्यावा लागला तर मी तुला माझं मन मान्य करायला भाग पाडणार नाही, पण तुला माझ्यावर पुन्हा विश्वास वाटेपर्यंत प्रयत्न करत राहीन. कबीरच्या या शब्दांनी श्रद्धाच्या मनाला एका क्षणासाठी जोरदार धक्का बसला. तिचं हृदय वेगाने धडधडलं. मात्र तिने लगेच चेहऱ्यावर पुन्हा कठोर भाव आणले आणि त्याच्याकडे नापसंतीने पाहिलं. पुढच्या क्षणी ती झटकन वळली आणि तिथून निघून गेली. संपूर्ण कॉन्फरन्स रूममध्ये खोल शांतता पसरली. कबीरने जवळच्या डेस्कचा आधार घेत हळूहळू तिथेच बसला. त्याच्या चेहऱ्यावर ना राग होता ना नाराजी, उलट त्याच्या डोळ्यात एक विचित्र समाधान होतं. त्याच्यासाठी एवढंच पुरेसं होतं की 5 वर्षांच्या त्या अंतहीन विरहानंतर आज त्याने आपली श्रद्धा सुखरूप आपल्या डोळ्यांसमोर पाहिली होती. आता तिच्या पायाशी जाऊन आपलं डोकं ठेवावं लागलं तरी तो मागे हटणार नव्हता. तिचं मन पुन्हा जिंकण्यासाठी तो शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणार होता. ऑफिसमधील मीटिंग संपताच कबीरने आपल्या सर्व साधनांचा वापर करून श्रद्धाचा पूर्ण पत्ता मिळवला. संध्याकाळच्या वेळी सूर्याची सोनेरी किरणं हळूहळू मावळतीकडे झुकत होती. घरात मात्र एक शांत आणि प्रसन्न वातावरण होतं. डायनिंग टेबलवर शेखरजी, मिताली, श्रद्धा आणि छोटासा विराज तिघेही एकत्र जेवत होते. श्रद्धा प्रेमाने आपल्या मुलाला घास भरवत होती, तर शेखर साहेब आपल्या नातवाच्या गोड गप्पा ऐकून हसत होते. तेवढ्यात अचानक डोअरबेल वाजली. घरातील काम करणाऱ्या महिलेने जाऊन दरवाजा उघडला. काही क्षणांनी कबीर हॉलमध्ये दाखल झाला. कबीरला पाहताच शेखर साहेबांचा हात डायनिंग टेबलवरच थांबला. त्यांच्या चेहऱ्यावर धक्क्याने भांडरटपणा आला, पण श्रद्धाच्या चेहऱ्यावर ना घाबरले पण होता ना आश्चर्य. तिला माहीत होतं तो येणारच. तिने अत्यंत शांतपणे चमचा प्लेटमध्ये ठेवला, नॅपकिनने हात पुसले आणि समोर उभ्या असलेल्या कबीरकडे गंभीर नजरेने पाहिलं. तिच्या मोठ्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त कठोर निर्धार होता. कबीर हळूहळू त्यांच्या दिशेने चालत आला, पण अचानक त्याची नजर डायनिंग टेबलजवळ बसलेल्या त्या निरागस मुलावर स्थिरावली. वीरू? कबीरच्या मनात अचानक एक विचार विजेसारखा चमकून गेला. विराज हा श्रद्धाचा मुलगा आहे? म्हणजे हा माझा मुलगा? त्याच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी झाली. अरे चांगले अंकल! वीरूचा चेहरा आनंदाने उजळला. तो लगेच खुर्चीवरून खाली उतरला आणि धावत कबीरजवळ गेला. त्याच्या पायांना बिलकुल तो आनंदाने म्हणाला, अंकल, तुम्ही मला शोधून काढलं? तुम्ही मला भेटायला आलात ना? कबीरच्या छातीत धडधडणाऱ्या हृदयाने जणू एका क्षणासाठी ठोके देणंच विसरला. त्याच्या डोळ्यांतून गरम अश्रू वाहू लागले. तो ताबडतोब जमिनीवर गुडघ्यांवर बसला आणि थरथरत्या हातांनी त्या छोट्याशा जीवाला आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं. वीरू, माझ्या चॅम्पियनला मी शोधतच होतो. कबीरचा आवाज भावनेने अक्षरशः थरथरत होता. श्रद्धा अत्यंत संयमाने आपल्या खुर्चीवरून उठली आणि त्या दोघांच्या जवळ आली. वीरू, तुझ्या खोलीत जा, मावशीसोबत हात धुवून घे आणि तुझं होमवर्क पूर्ण कर. तिचा आवाज मृदू होता, पण त्यात आदेशाची स्पष्टता होती. पण मम्मा, चांगले अंकल आले आहेत ना, ते मला भेटायला आलेत.
मी थोडा वेळ त्यांच्यासोबत बसू का? वीरूने आशेने विचारलं. बेटा, मम्माच्या बोलण्यावर वाद घालायचा नसतो. शीला मावशीसोबत जा, तुझं काम पूर्ण कर आणि झोप. तुला सकाळी लवकर उठायचं आहे ना? यावेळी श्रद्धाने त्याच्या डोळ्यात पाहत थोडं ठामपणे सांगितलं. तरीही तिचा आवाज प्रेमळच होता. विराजने आज्ञाधारकपणे मावशीचा हात धरला आणि आपल्या खोलीच्या दिशेने निघून गेला. विराज नजरेआड होताच कबीर हळूहळू जमिनीवरून उठला आणि श्रद्धासमोर येऊन उभा राहिला. हा हा आपला मुलगा आहे ना? त्याच्या आवाजात भावनांचा कंप होता. पण श्रद्धाने त्याच्याकडे कठोरपणे पाहिलं. तुम्ही कोण आहे हे विचारणारे? इथून निघून जा, ती थंड आवाजात म्हणाली. कबीर राजवर्धन, तुमचा आणि आमचा आता काहीही संबंध नाही. आमच्यासाठी तुम्ही 5 वर्षापूर्वीच मेला आहात. श्रद्धा उत्तर देण्याआधीच शेखर साहेब संतापलेल्या आवाजात म्हणाले. बास, तू इथे कोणत्याही अधिकाराने आलेला नाहीस. स्वतःच्या हट्टापायी इथे आलायस. निघून जा इथून. श्रद्धाने लगेच एक हात उंचावत आपल्या बाबांना शांत राहण्याचा इशारा केला. बाबा, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं सांभाळते. श्रद्धाचा आवाज काचेप्रमाणे स्वच्छ आणि ठाम होता. ती कबीरच्या अगदी समोर जाऊन उभी राहिली. खरं तर तुम्ही इथे कोणत्याही अधिकाराने आलेले नाही. तुमच्या अपयशी हट्टापायी इथे आला आहात. ती पुढे म्हणाली. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना, अनोळखी राहिलात तर तेच चांगलं. पण बहुतेक तुम्हाला साधी आणि सरळ गोष्ट समजत नाही. तिच्या आवाजात कठोरपणा वाढला. आता मी पोलिसांना बोलावण्याआधी कृपया इथून निघून जा. कबीरने तिच्या डोळ्यात पाहिलं. श्रद्धा, मी आता इथून कुठेही जाणार नाही. त्याचा आवाज शांत होता पण निर्धार ठाम होता. तू मला मार, पोलिसांना बोला किंवा तुला जे करायचं आहे ते कर, पण मला तुझी माफी मिळेपर्यंत मी एक पाऊलही मागे हटणार नाही. श्रद्धाच्या ओठांवर एक अत्यंत उपरोधिक पण कठोर हास्य उमटलं. तुम्हाला काय वाटतं मिस्टर राजवर्धन? तुम्ही इथे आमच्या घरात येऊन बसाल, आमच्यावर दबाव आणाल आणि आम्ही घाबरून जाऊ? ती उपहासाने म्हणाली. तुम्हाला जितका वेळ या सोफ्यावर बसायचं आहे तितकं बसा, कारण आता तुमची उपस्थिती असो किंवा नसो आमच्यासाठी दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. ती थोडी थांबली. पण माझी माफी, ती तुम्हाला कधीच मिळणार नाही. कबीरने तिच्याकडे शांतपणे पाहिलं. मग त्याने आपला कोट काढला, तो सोफ्यावर ठेवला आणि घराच्या मध्यभागी असलेल्या सोफ्यावर जाऊन बसला. त्याच्या चेहऱ्यावर एकच निर्धार होता. यावेळी तो श्रद्धाला सोडून जाणार नव्हता. श्रद्धाने त्याच्या त्या कृतीकडे अजिबात लक्ष दिलं नाही. तिने बाबांचा हात हातात घेत हसत म्हटलं. बाबा, चला आपल्या खोलीत जाऊन आराम करा. या फालतू गोष्टींमुळे तुमची तब्येत खराब करून घेण्याची गरज नाही. कबीरने संपूर्ण रात्र सोफ्यावर जागून काढली तर श्रद्धा आपल्या खोलीत शांतपणे झोपली. सकाळचे 6 वाजले होते. हवेलीत हलकासा गारवा होता आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने वातावरण प्रसन्न झालं होतं. रात्रभर जागल्यामुळे पहाटेच्या सुमारास कबीर सोफ्यावरच कोट अंगावर घेऊन झोपला होता. त्याचे केस विस्कटलेले होते आणि चेहऱ्यावरचा थकवा स्पष्ट दिसत होता. तेवढ्यात घराचा जड दरवाजा उघडला आणि श्रद्धा बाहेर आली. तिने डार्क ग्रे रंगाचा ट्रॅकसूट घातला होता. केसांची उंच पोनीटेल बांधलेली होती. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि सकाळच्या ताजेपणाची चमक होती. श्रद्धाची नजर सोफ्यावर झोपलेल्या कबीरवर पडली. मात्र तिच्या चेहऱ्यावर रागाची किंवा अस्वस्थतेची कोणतीही छटा उमटली नाही. ती काहीही न बोलता राजबिंड्या अंदाजात पुढे निघाली आणि लॉनमध्ये जाऊन पोहोचली. हिरव्यागार गवतावर दवबिंदू मोत्यांसारखे चमकत होते. श्रद्धाने आपली योगा मॅट अंथरली आणि शांतपणे योगासनं व स्ट्रेचिंग करायला सुरुवात केली. काही वेळाने कबीर सोफ्यावरून उठला आणि लॉनमध्ये आला. त्याच्या शर्टचं वरचं बटन उघडं होतं आणि दोन्ही हात खिशात घालून तो शांतपणे श्रद्धाकडे पाहत उभा राहिला. श्रद्धाने आपले योगासन पूर्ण केलं. मग ती निवांतपणे मॅटवर बसली आणि कबीरकडे वळली. रात्रभर सोफ्यावर झोपूनही काही फायदा झाला नाही ना. तुम्हाला माझी माफी मिळाली मिस्टर राजवर्धन. आता तुम्ही सन्मानाने इथून निघून गेलं पाहिजे. तिचा आवाज शांत होता पण शब्दांमध्ये धार होती. कबीर हळूहळू तिच्याजवळ गेला आणि तिच्यासमोर थांबला. या 5 वर्षात हवेलीच्या आलिशान पलंगावर झोपून सुद्धा माझ्या आत्म्याला कधीच शांतता मिळाली नाही. पण श्रद्धा, आज तुझ्या छताखाली मिळालेली काही क्षणांची झोपसुद्धा मला अशी शांतता देऊन गेली जी मला कधीच मिळाली नव्हती. तो हलकासा हसला. तुझी उपस्थितीच माझी शांतता आहे. त्यामुळे माझं काही नुकसान झालेलं नाही. उलट मी फायद्यातच आहे. कबीर थोडा जवळ होत म्हणाला. आणि राहिली गोष्ट माफीची, एकदा मला तुझ्या जवळ येऊ दे. माझ्या प्रत्येक चुकीचं प्रायचित्त करण्यासाठी मी तयार आहे. श्रद्धाला त्याच्या या बोलण्याने मनोमन चीड आली. पण तिने स्वतःला सावरलं. ती शांतपणे योगा मॅटवरून उठली आणि कबीरच्या अगदी समोर येऊन उभी राहिली. भावनिक वाक्य बोलणं तुम्हाला अजूनही खूप चांगलं जमतं कबीर. पण कदाचित तुम्ही विसरत आहात. फक्त शब्दांनी जखमा भरत नाहीत आणि एकदा तुटलेलं काचीसारखं नातं पुन्हा पहिल्यासारखं जोडता येत नाही. श्रद्धाच्या डोळ्यात खोल वेदना होत्या. कबीरच्या चेहऱ्यावर पुन्हा एक वेळी तळफड उमटली.
त्याने एक पाऊल पुढे टाकलं. मी सगळं करेन, फक्त मला एक संधी दे. आणि हो, आता मी तुला आणि आपल्या मुलाला सोबत घेतल्याशिवाय इथून एक पाऊलही मागे हटणार नाही. आता जखमा आणखी वाढवण्यासाठी काय करणार आहात ते पाहू, श्रद्धा उपरोधाने म्हणाली. तिने मान हलवली, योगा मॅट उचलली आणि वळली. कबीरने खोळकरपणे आपला पाय मॅटच्या एका टोकावर ठेवला. श्रद्धाचं पाऊल अडखडलं. ती खाली पडणारच होती, पण जमिनीला स्पर्श करण्याआधीच कबीरच्या मजबूत बाहूंनी तिच्या कमरेला आधार दिला आणि एका झटक्यात त्याने तिला सावरलं. क्षणभर श्रद्धा त्याच्या जवळ आली. कबीरचा उबदार श्वास तिच्या चेहऱ्याजवळ जाणवत होता. कबीरने तिच्या कानाजवळ हळू आवाजात म्हटलं, या 5 वर्षांच्या प्रत्येक ओसाड रात्रीचा हिशेब मला तुझ्याकडून घ्यायचा आहे. या धडधडणाऱ्या हृदयाची साक्ष आहे श्रद्धा. तू आजही माझ्यासाठी फक्त माझीच आहेस. श्रद्धाने स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवलं. तिने कबीरच्या कॉलरवरचं पकड घट्ट केली आणि आत्मविश्वासाने भरलेले आपले डोळे त्याच्या ओलावलेल्या डोळ्यात रोखले. काय म्हणालात मिस्टर राजवर्धन? तुम्हाला खरंच वाटतं का की अशा प्रकारे मला आपल्या मिठीत घेऊन गोड बोलला तर तुम्ही माझं मन जिंकाल, किंवा तुमच्या या जवळीकीने मला घाबरवाल? श्रद्धाच्या आवाजात असा विलक्षण संयम होता की कबीरची धडधड क्षणभर थांबल्यासारखी झाली. माझा स्पर्श तुझा निर्णय बदलू शकतो. फक्त एकदा मला तुझ्या जवळ येण्याची परवानगी दे. कबीरच्या आवाजात भावनांचा भार होता. श्रद्धा शांतपणे म्हणाली, हा स्पर्श माझ्यासाठी प्रेम नाही कबीर. तो फक्त त्या जुन्या द्वेषाची आणि वेदनेची आठवण आहे. गेलेल्या वादळाची आठवण आहे. ती त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, तुमच्या या गोष्टी मला क्षणभर गोंधळात टाकू शकतात कबीर, पण माझा निर्णय बदलू शकत नाहीत. मला झुकवणं 5 वर्षापूर्वीही अशक्य होतं आणि आज तर तुम्ही माझ्यासमोर तुमची प्रत्येक लढाई हरलेले आहात. असं म्हणत श्रद्धाने कबीरच्या पकडीतून स्वतःला अलगद सोडवलं आणि पूर्ण आत्मविश्वासाने आतल्या दिशेने निघून गेली. कबीर मात्र लॉनच्या हिरव्यागार गवतावर स्तब्ध उभा राहिला. श्रद्धाचं रूप, तिच्या शब्दांची धार आणि तिच्यावरील स्वतःच्या प्रेमाचा वेडेपणा सगळंच त्याच्या मनात आणखी खोलवर रुजलं होतं. काही वेळाने त्यानेही पावलं घराच्या दिशेने वळवली. तो आत प्रवेश करताच वीरू धावत त्याच्याकडे आला. हाय अंकल, गुड मॉर्निंग. कबीर पुढे झाला आणि खाली वाकून त्याला आपल्या कुशीत उचलून घेतलं. त्याच्या दोन्ही गालांवर त्याने भराभर प्रेमाने मुके घेतले. काय म्हणतो माझा चॅम्पियन? मग अचानक त्याने हसत म्हटलं, आणि चॅम्पियन, तू मला अंकल नाही बाबा म्हणू शकतोस. कबीरच्या अगदी जवळ उभे असलेले शेखरजी हे ऐकून अत्यंत नाराजीने त्याच्याकडे पाहू लागले. वीरूचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. खरंच तुम्ही माझे बाबा आहात? कबीरच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हो माझ्या बाळा, मी तुझा बाबा आहे. त्याने पुन्हा त्याच्या गुलाबी गालावर प्रेमाने मुका घेतला. तेवढ्यात श्रद्धा तिथे आली. वीरू बेटा, लवकर नाश्ता कर, मी तुला शाळेत सोडते. शेखरजींनी कठोर आवाजात सांगितलं आणि तिथून वळले. बाबा, मी त्याला शाळेत सोडतो, कबीरने नम्रपणे म्हटलं. त्याची काही गरज नाही. आमची कामं आम्हाला स्वतः करता येतात. किचनच्या दरवाजातून पाण्याची बाटली हातात घेत श्रद्धा बाहेर आली. तिच्या आवाजात वेदना आणि धार दोन्ही होत्या. कबीरने तिच्याकडे प्रेमाने पाहिलं. त्याच्या ओठांवर एक हलकंसं उदास हास्य उमटलं. आणि मी सुद्धा तुमच्यातलाच आहे. तुम्ही आमच्यातले नाही आहात आणि कधीच होऊ शकणार नाही. तिच्या डोळ्यात संतापाची ज्वाला होती. तुम्ही आतापर्यंत इथून निघून गेलेलं पाहिजे होतं. आता मी पोलिसांना बोलावण्याआधी इथून निघा. तेवढ्यात वीरूने कबीरच्या गळ्याभोवती आपले छोटे हात घट्ट गुंडाळले. मम्मा, मी बाबांसोबत जाणार. बाकी सगळ्या मुलांचे बाबा त्यांना शाळेत सोडायला येतात. कबीर आपल्या मुलाकडे भरून आलेल्या डोळ्यांनी पाहत होता, पण पुढच्या क्षणी त्याची नजर श्रद्धाकडे गेली. ती रागाने मुठी आवडून त्याच्याकडे पाहत होती, जणू क्षणात त्याच्यावर संतापाचा स्फोट होणार होता. वीरू, हे तुझे बाबा नाहीत. श्रद्धा पुढे आली. तिने वीराचा हात धरला आणि त्याला कबीरच्या कुशीतून अलगद खेचून घेतलं. हे एक वाईट अंकल आहेत. ते तुझ्यासारख्या निरागस मुलांनाही त्रास देऊ शकतात. वीरू तिच्याकडे घाबरून पाहू लागला. श्रद्धाचा आवाज करवट झाला होता. वीरू, तुला माहीत नाही, दुसऱ्यांना इतकं दुःख दिलं जाऊ शकतं की एखाद्या माणसाला या जगातूनच निघून जावं असं वाटू लागतं. तिच्या शब्दांतील वेदना इतकी तीव्र होती की छोटासा वीरू पूर्णपणे घाबरून गेला. त्याने भीतीने कबीरकडे पाहिलं. श्रद्धाने लगेच घरातील मावशीला आवाज दिला आणि वीरूला तिच्याकडे सोपवलं. त्यानंतर ती रागाने आपल्या खोलीच्या दिशेने निघाली. कबीर तिच्या मागे धावत गेला आणि तिच्यासमोर येऊन उभा राहिला. एका निरागस मुलाच्या मनात अशा गोष्टी का भरतेस? पाहिलंस ना तो किती घाबरला होता. त्याचा आवाज वेदनेने भरला होता. मला माहीत आहे तुझ्या मनात माझ्याबद्दल असंख्य तक्रारी आहेत. माझ्या प्रत्येक चुकीचा हिशोब अजून बाकी आहे. त्या प्रत्येक चुकीचं प्रायचित्त करायला मी तयार आहे. पण प्लीज, माझ्या मुलासोबत असं करू नकोस. तो फक्त माझा मुलगा आहे श्रद्धा. कबीरचं वाक्य पूर्ण होण्याआधीच श्रद्धा संतापाने ओरडली. आणि यापुढे त्याला आपला मुलगा म्हणण्याची सुद्धा गरज नाही. ती तिरस्काराने म्हणाली, तो माझ्या रक्ताचा आहे. रक्त? श्रद्धा कळवटपणे हसली.
तिच्या डोळ्यात संतापाच्या ज्वाळा होत्या. ज्या रक्ताची किंमत तुम्ही कित्येक वर्षांपूर्वी शून्य केली होती, आज त्यावर हक्क सांगताना तुम्हाला लाज वाटत नाही? कबीर शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला. तुम्हाला काय वाटतं, 2-4 भावनिक शब्द बोलून आणि पश्चातापाचं नाटक करून माझ्या आयुष्यातील या 5 वर्षांची वेदना तुम्ही पुसून टाकू शकता? तिचा आवाज थरथरत होता. मी प्रत्येक क्षण तुमच्यामुळे झालेल्या अपमानात, त्रासात आणि वेदनेत जगले आहे. माझी तुमच्याबद्दलची द्वेष इतका खोल आहे की तुझं अस्तित्वसुद्धा मला अस्वस्थ करतं. ती प्रत्येक शब्द जणू त्याच्या हृदयावर कोरत होती. तू माझ्यासाठी काहीच नाही, फक्त एक कटू भूतकाळ, एक अशी जखम जी मी माझ्या आयुष्यातून कायमची काढून फेकून दिली आहे. श्रद्धा आपला सगळा राग आणि द्वेष शब्दात व्यक्त करत होती. आणि कबीर, तो फक्त तिच्याकडे शांतपणे पाहत होता. तिच्या प्रत्येक शब्दाने त्याच्या हृदयावर जणू घाव होत होते. तरी त्याने तिच्या द्वेषाच्या वादळाला शांतपणे सहन केलं. तो पुन्हा तिला समजावण्यासाठी एक पाऊल पुढे सरकला. लॉंग ड्राईव्हला जावं असं वाटत होतं. तो गाडीत बसून काही अंतर पुढे गेला आणि अचानक त्याची नजर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका गाडीवर पडली. ती श्रद्धाची गाडी होती. श्रद्धा बोनट उघडून त्रासलेल्या अवस्थेत उभी होती. कबीरने ताबडतोब आपली गाडी तिच्याजवळ थांबवली आणि बाहेर आला. काय झालं? गाडी खराब झाली आहे का? मी मदत करू? त्याला पाहता श्रद्धाने मान वळवली. मला तुझ्या कोणत्याही मदतीची गरज नाही. मी मेकॅनिकला बोलावते. इथे दूरपर्यंत एकही मेकॅनिक दिसत नाही आणि हवामानही बिघडत चाललंय. कबीरने आकाशाकडे पाहिलं. काळे ढग दाटून आले होते आणि हलकी रिमझिम सुरू झाली होती. प्लीज गाडीत बस, मी तुला घरी सोडतो. मी सांगितलं ना, मी तुमच्यासोबत कुठेही जाणार नाही, श्रद्धा हट्टाने म्हणाली. दोघांमध्ये रस्त्याच्या कडेला वाद सुरू झाला. पावसाचा जोर हळूहळू वाढत होता. शेवटी कबीरचा आवाज कठोर झाला. तुला माझा जितका द्वेष करायचा आहे तितका कर, पण या पावसात उभी राहून आजारी पडण्या इतकी मूर्खपणाची गोष्ट करू नकोस. वीरू घरी तुझी वाट पाहत आहे. वीरूचं नाव ऐकताच श्रद्धा थोडी शांत झाली. आता पाऊस चांगलाच वाढला होता आणि तिचे कपडे भिजू लागले होते. नाईलाजाने ती काहीही न बोलता कबीरच्या गाडीच्या पुढच्या सीटवर जाऊन बसली. कबीरने गाडी सुरू केली. गाडीत पूर्ण शांतता होती. फक्त बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा आणि वायपरचा आवाज ऐकू येत होता. पण काही अंतर गेल्यावर कबीरला अचानक ब्रेक लावावा लागला. समोर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे रस्त्यावर एक जुनं मोठं झाड कोसळलं होतं. त्याचवेळी विजेच्या तारा तुटून शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली होती. त्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. आता काय होणार? श्रद्धा चिंतेने आजूबाजूला पाहत विचारते. कबीरने परिस्थितीचा अंदाज घेतला. रस्ता मोकळा व्हायला काही तास लागतील. जवळच एक छोटंसं रोड साईड हॉटेल आहे. आत्ता आपल्याला तिथेच थांबावं लागेल. काही वेळाने ते हॉटेलमध्ये पोहोचले. रस्ता बंद झाल्यामुळे तिथे प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. कबीरने मोठ्या प्रयत्नाने हॉटेलच्या व्यवस्थापकाशी बोलून खोलीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला, पण गर्दीमुळे फक्त एकच खोली रिकामी होती. दोघे खोलीत दाखल झाले. श्रद्धाचे भिजलेले कपडे अंगाला चिकटले होते आणि तिला अस्वस्थ वाटत होतं. कबीरने हॉटेलच्या ड्रेसिंग रूममधून एक कोरडा ड्रेस आणून तिच्या हातात दिला. तू वॉशरूममध्ये जाऊन हे कपडे घाल, तोपर्यंत तुझे कपडे सुकतील. श्रद्धाने काही न बोलता कपडे घेतले आणि वॉशरूममध्ये निघून गेली. कबीरनेही आपला ओला शर्ट काढून बाजूला ठेवला. काही वेळाने श्रद्धा बाहेर आली. तिचे ओले केस खांद्यावर विस्कटलेले होते. ती शांतपणे खिडकीजवळ जाऊन उभी राहिली आणि बाहेर कोसळणारा मुसळधार पाऊस, धुक्यात हरवलेला रस्ता पाहू लागली. कबीरची नजर तिच्यावर स्थिरावली. 5 वर्षांनंतर पुन्हा तिच्या इतक्या जवळ असण्याने त्याच्या मनात भावनांचा कल्लोळ उठला. तो हळूहळू तिच्या दिशेने पुढे गेला आणि अचानक तिच्याजवळ थांबला. त्याने तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला. श्रद्धा दचकली आणि लगेच त्याच्यापासून दूर होण्यासाठी धडपडू लागली. मला सोडा. हे काय करत आहात? सोडा मला. कबीर मात्र भावनांच्या भरात तिच्या जवळच उभा राहिला. त्याच्या मानेजवळ झुकून कबीर राजवर्धन अत्यंत भावुक स्वरात म्हणाला, तुझ्यापासून दूर राहणं मला जमत नाही. प्रत्येक क्षणी मला तुझी उणीव जाणवली आहे. माझ्या जीवाला मला स्वतःपासून दूर करू नकोस. त्याचा राग आणि द्वेष आता पराकोटीला पोहोचला होता. श्रद्धाने आपली संपूर्ण ताकद एकवटून कबीरला मागे ढकलले. कबीर 2 पावलं मागे सरकला. ती संतापाने थरथरत म्हणाली, शुद्धीवर या मिस्टर कबीर. मला माफ करा, पण तुम्ही जे काही बोलत आहात ते ऐकण्याचीही माझी इच्छा नाही. तिच्या आवाजात कमालीचा द्वेष होता. तुम्हाला नक्की काय हवं आहे? पुन्हा माझ्यावर जबरदस्ती करायची आहे? माझं शरीर मिळवायचं आहे? पुन्हा मला जबरदस्तीने ओरबाडायचं आहे? अगदी तसंच जसं वर्षापूर्वी तुम्ही एखाद्या राक्षसासारखं माझ्यावर अत्याचार केला होता. तिचे शब्द कबीरसाठी एखाद्या चाबकाच्या फटक्यापेक्षा कमी नव्हते. त्याचा चेहरा फटक पडला. त्याने वेदनेने आणि नकारार्थी मान हलवली. तो तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत तडफडून म्हणाला, नको, देवासाठी असं म्हणू नकोस. तुला वचन देतो, यावेळी मी फुलासारखा जपेन तुला.
जे काही घडलं ते सगळं भूतकाळ होता. यावेळी काही चुकीचं होणार नाही. चल ना, सगळं विसरून एका नव्या आयुष्याची सुरुवात करूया. नवं आयुष्य? श्रद्धा कळवटपणे हसली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते, पण तिचा आवाज बर्फासारखा थंड होता. तुमच्या कोणत्याही शब्दावर मी विश्वास ठेवू शकत नाही. माझ्यासोबत तुम्ही जे केलं ते मी कधीच विसरू शकत नाही. तो अपमान, ती अवहेलना, ती वेदना मी कशी विसरू? तुम्हीच सांगा. कबीरने तिचे दोन्ही हात हातात घेत तडफडत विचारलं. मला सांग, विसरण्यासाठी तुला माझ्याकडून काय हवं आहे? तुला माझा बदला घ्यायचा असेल तर घे. मला शिक्षा दे. जी शिक्षा तुला द्यायची आहे ती दे. मी तुझ्या प्रत्येक शिक्षेसाठी तयार आहे. फक्त मला अशा प्रकारे स्वतःपासून दूर करू नकोस. त्याच्या बोलण्यावर श्रद्धा उपहासाने हसली. त्या हास्यात असह्य वेदना दडल्या होत्या. तुम्हाला खरंच वाटतं का शिक्षा भोगल्यानंतर त्या दिवशी जे काही घडलं ते विसरण्यासारखं आहे? मी ते विसरू शकत नाही. आयुष्यभर विसरू शकत नाही. तुम्हाला काय माहीत त्या वेदनेची खोली काय होती? माझ्यासाठी तो केवळ अपमान नव्हता, तर माझ्या अस्तित्वाची झालेली पायमल्ली होती. पती असूनही तुम्ही तुमच्या पत्नीचा सगळ्यांसमोर अपमान केला. तिच्या स्वाभिमानाला तुडवलं आणि कायद्याने त्याची काही शिक्षाही नाही. नाही का? किती दुःखाची गोष्ट आहे. काश त्यासाठी एखादी शिक्षा असती, तर मी तुम्हाला नक्की शिक्षा मिळवून दिली असती. पण तुमची शिक्षा हीच आहे. तुम्हाला माझ्यापासून कायम दूर राहावं लागेल. माझ्यासाठी तुम्ही कायम तळमळत राहा, व्याकुळ होत राहा, पण मी तुम्हाला कधीच मिळणार नाही. या जगात मी तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीही शांततेचं कारण बनणार नाही. तुम्हाला माझा चेहरा पाहायलाही मिळणार नाही. खरं तर माझी इच्छा आहे की मी या जगातूनच निघून जावं आणि तुम्ही आयुष्यभर माझा चेहरा पाहण्यासाठी तळमळत राहा. तुमच्या मनात कायम ही जाणीव राहावी की तुमच्या द्वेषाने आणि वेड्या आसक्तीने एका मुलीला आतून पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. श्रद्धा त्याच्या डोळ्यात डोळे घालून हे सगळं बोलत होती. तिचे शब्द ऐकून कबीरचं हृदय जणू छातीतच तुटून पडलं. तो असह्य वेदनेने तडफडला. देव करो तुला कधीच काही होऊ नये. तुझे सगळे दुःख माझ्या वाट्याला येऊ दे आणि माझ्या वाट्याचे सगळे सुख तुला मिळू दे. तिचा चेहरा दोन्ही हातांच्या ओंजळीत घेत तो अतिशय भावुक स्वरात म्हणाला. त्याच क्षणी एका प्रचंड आवाजासह खोलीतील दिवे अचानक बंद झाले. त्याच वेळी आकाशात एवढा मोठा कडकडाट झाला, जणू वीज अगदी जवळच कुठेतरी कोसळली होती. श्रद्धा भीतीने किंचाळत थेट कबीरच्या मिठीत शिरली. कबीरने क्षणाचाही विलंब न करता तिला आपल्या बाहुपाशात सामावून घेतलं. तिचं नाजूक शरीर त्याच्या स्पर्शाने थरथरत होतं. त्याच्या स्पर्शात अपार जिव्हाळा, प्रेम आणि मृदुता होती. पण श्रद्धाला त्याचा स्पर्श आपल्या अंगावर विंचू रेंगारल्यासारखा जाणवत होता. त्याच्या पूर्वीच्या क्रौर्याच्या आठवणी डोळ्यांसमोर येताच स्वतःला सावरत तिने एकदा दोनदा त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तो मागे हटला नाही. त्यामुळे संतापाच्या भरात श्रद्धाने कबीरच्या छातीवर इतक्या जोरात दात रोवले की बराच वेळ तिने त्याला सोडलंच नाही. तेवढ्यात एका मोठ्या आवाजासह खोलीतील दिवे पुन्हा लागले. श्रद्धा जणू भानावर आली आणि तिने एका झटक्यात स्वतःला त्याच्यापासून दूर केलं. तिची नजर कबीरच्या हृदयाजवळच्या जागेवर गेली. तिथे तिच्या दातांनी चावल्यामुळे रक्ताची छोटीशी धार चमकत होती. श्रद्धाच्या डोळ्यात क्षणभर वेदना उमटली. कबीर मात्र प्रेमाने आणि मादक नजरेने तिच्याकडे पाहत हलकसं हसला. एवढंसं दुखणं पाहूनच घाबरलीस? मी तुझ्यापेक्षा कितीतरी अधिक वेदना सहन करण्यासाठी तयार आहे आणि असा गोड त्रास तर मी पुन्हा पुन्हा सहन करायलाही तयार आहे, तो गंभीर आणि भावुक स्वरात म्हणाला. कबीरच्या त्या बोलण्याने श्रद्धा पुन्हा संतापली. त्याच्याकडे रागाने पाहत तिने आपला चेहरा दुसरीकडे वळवला आणि बेडकडे जाऊ लागली. कबीरने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्याकडे पाहत तिथेच उभा राहिला. कबीरही बेडवर आला आणि दुसऱ्या बाजूला झोपायला लागला. तुम्ही इथे झोपू शकत नाही, तिथे सोफ्यावर जाऊन झोपा, श्रद्धा ताडकन म्हणाली. तिच्या आवाजातली चिडचिड पाहून कबीरच्या चेहऱ्यावर खोडकर हसू पसरलं. का? माझं सगळं काही बिघडून जाईल आणि तुम्ही पुन्हा रानटी मांजर बनाल असं वाटतंय का? मी तर तुझा हा सगळा त्रास सहन करण्यासाठी मनापासून तयार आहे, असं म्हणत त्याने आपल्या छातीवरील जखमेच्या दिशेने इशारा केला. श्रद्धाने दात ओठांवर घट्ट आवडले आणि मनातल्या मनात त्याला चांगलंच सुनावलं. यू नो वॉट, मला तुमच्यासारख्या माणसाकडून लिफ्टच घ्यायला नको होती. किती विचित्र माणूस आहात तुम्ही. मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवून इथे आलेच का? दुसरा रस्ता पकडून घरी जाऊ शकले असते. माहीत नाही तुम्ही काही वेळापूर्वी माझ्याबरोबर काय केलं. ती बराच वेळ अतिशय वैतागलेली होती, तर कबीर मात्र खुनशीपणे हसत होता. त्याचं ते हसणं श्रद्धाची चिडचिड आणखी वाढवत होतं. तिच्या मनात आलं या माणसाला कसं तरी अदृश्य करून टाकावं. त्यात काही वेळापूर्वी घडलेल्या प्रकारामुळे तिला आणखी लाज आणि संकोच वाटत होता. ती प्रचंड वैतागून दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिच्या डोळ्यांपासून झोप मैलोन मैल दूर होती. काही वेळाने कबीर हळूच तिच्या जवळ आला आणि अलगद तिच्या केसांमधून बोटं फिरवू लागला.
श्रद्धाने एक दोनदा डोकं झटकून त्याचा हात दूर करण्याचा प्रयत्न केला, पण तो काही केल्या थांबला नाही. हळूहळू त्याच्या मायेच्या स्पर्शामुळे श्रद्धाच्या पापण्या जड होऊ लागल्या. काही वेळातच तिला झोप लागली. मात्र कबीर रात्रभर तिच्याकडे पाहत बसला. त्याचं मन तिच्याकडे पाहूनही भरत नव्हतं. तब्बल 5 वर्षांची तकमक तो त्या क्षणी मिटवत होता. मला माहीत आहे, मी खूप वाईट आहे. माझे अपराध माफ करण्यासारखे नाहीत. तू माझ्यावर नाराज आहेस आणि देवही माझ्यावर नाराज असेल. पण देवाची शपथ, या 5 वर्षात मी प्रत्येक वेळी देवासमोर हात जोडून फक्त तुलाच मागितलं आहे आणि मला माझ्या त्या प्रार्थनांवर विश्वास आहे. त्या एक दिवस तुझं मन माझ्यासाठी नक्कीच मऊ करतील. जसं देवाने माझं मन तुझ्यासाठी बदललं आणि त्यात तुझ्यासाठी प्रेम निर्माण केलं. तू तर स्वतः प्रेमाचं दुसरं नाव आहेस श्रद्धा. तू कोणाचा द्वेष करूच शकत नाहीस. तो तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत मनोमन तिच्याशी बोलत राहिला. सकाळी श्रद्धाची झोप उघडली तेव्हा तिने पाहिलं, कबीर बेडच्या हेडबोर्डला टेकून डोळे मिटून बसला होता आणि त्याचा एक हात अजूनही तिच्या केसांमध्येच होता. ती हळूच उठून बसली आणि नकळत तिची नजर कबीरच्या छातीवरील त्या जखमेवर गेली. तिथे गळत निळसळ व्रण पडला होता आणि आजूबाजूची त्वचाही सुजलेली दिसत होती. तिच्या मनात क्षणभर काळजी दाटून आली, पण तिने लगेच डोकं झटकत स्वतःला सावरलं. त्याला कितीही त्रास झाला तरी मला काय फरक पडतो, असा विचार करत ती उठली आणि वॉशरूमकडे निघून गेली. तिथे तिने वाळलेले कपडे बदलले आणि बाहेर आली. तेव्हा कबीरही उठून बसला होता. त्याच्या डोळ्यांतील लालसरपणा स्पष्ट सांगत होता की तो रात्रभर झोपलेलाच नव्हता. प्लीज लवकर चला, मला आज माझ्या मुलाच्या पालक सभेला जायचं आहे, ती उखडलेल्या स्वरात म्हणाली. मीही तुझ्यासोबत येऊ? कबीरने विचारलं. काही गरज नाही. शाळेतल्या सगळ्यांना माहीत आहे की त्याला वडील नाहीत. आता तुम्ही अचानक गेलात तर सगळे विचारतील, हा वडील कुठून आला? ती कळवटपणे म्हणाली. कबीर तिच्याकडे पाहत शांतपणे म्हणाला, तू इतकं कळवट का बोलतेस? तू अशी नव्हतीस. श्रद्धा उपहासाने हसली. ज्या माणसाने मला कित्येक वर्ष फक्त कळवट शब्द ऐकवले, त्याने दिलेली कळवटपणाचीच भाषा आता माझ्यातून बाहेर येते. पण ही भाषा तुला शोभत नाही. तू तर साखरेसारखी गोड आहेस, फक्त प्रेम आणि गोडवा वाटणारी. मग माझ्यासारखी का बनलीस? कबीर वेदनाताई स्वरात म्हणाला. प्लीज, मला आता कोणतीही चर्चा करायची नाही, ती ताडकन म्हणाली आणि बाहेर निघून गेली. कबीरही शांतपणे तिच्या मागे गेला. तिला घरी सोडल्यानंतर तो स्वतः तयार होण्यासाठी निघून गेला. काही वेळाने तोही विराजच्या शाळेकडे रवाना झाला. तो तिथे पोहोचेपर्यंत पालक सभा सुरू झाली होती. मोठ्या सभागृहात सर्व मुलांचे आईवडील आले होते, मात्र श्रद्धा एकटीच बसली होती. पालक सभा संपल्यानंतर मुख्याध्यापकांनी श्रद्धाला थांबवलं. मिस श्रद्धा, मला तुमच्याशी तुमच्या मुलाबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. मुख्याध्यापिका गंभीरपणे म्हणाल्या. हो सांगा. विराज शाळेत हल्ली खूप उदास राहतो. इतर मुलांबरोबरही फार कमी खेळतो. जेव्हा इतर मुलं त्यांच्या वडिलांसोबत शाळेत येतात तेव्हा तो त्यांच्याकडे खूप हुरहुरीने पाहत राहतो. तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही आणि तुमचे पती वेगळे राहता. माझी तुम्हाला विनंती आहे, शक्य असेल तर तुमच्या पतीसोबत पुन्हा एकदा नातं सुधारण्याचा प्रयत्न करा. मुख्याध्यापिका म्हणाल्या. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे सांगितलं. मी स्वतःही काही काळ वडिलांच्या आधाराशिवाय आयुष्य जगलं आहे. निसंशयपणे एक स्त्री एकटीने मुलाला वाढवू शकते, पण मुलाच्या मनात कुठेतरी एक पोकळी राहते, विशेषतः जेव्हा त्याचे वडील जिवंत असतात आणि तरीही त्याच्यापासून दूर असतात. मृत्यू स्वीकारणं कधीतरी शक्य होतं, पण जिवंत असूनही दूर असलेल्या व्यक्तीची उणीव मनाला सतत जाणवत राहते. तुमचा मुलगा मोठा झाल्यावर त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. त्याला आपल्यापासून काहीतरी हिरावून घेतल्याची भावना सतावू शकते. पुढच्या महिन्यात शाळेत मुलांसाठी एक स्पर्धा आयोजित केली आहे. त्यामध्ये प्रत्येक मुलाने आपल्या वडिलांसोबत सहभागी व्हायचं आहे. तुमचा मुलगा खूप हुशार आणि गुणी आहे. मला खात्री आहे की तो आपल्या बाबांसोबत या स्पर्धेत सहभागी झाला तर त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. मला आशा आहे की तुम्ही तुमच्यातले मतभेद सोडवण्याचा प्रयत्न कराल. मुख्याध्यापिकांचं बोलणं ऐकून श्रद्धा काहीही न बोलता आपल्या मुलाला घेऊन तिथून बाहेर आली. गाडीत बसल्यावर तिने पाहिलं, विराज खूप उदास बसला होता. तिने त्याला हसवण्याचा प्रयत्न केला, पण तो फक्त फिकटसं हसला. काय झालं माझ्या बाळाला? एवढा उदास का आहेस? श्रद्धाने प्रेमाने विचारलं. विराजने निरागसपणे विचारलं. मम्मा, माझे बाबा का नाहीत? सगळ्या मुलांचे बाबा असतात. समीर म्हणत होता की माझे बाबा मेले आहेत बहुतेक. 4 वर्षांचा तो निरागस मुलगा इतका सहजपणे हे बोलला आणि श्रद्धाचं काळीज अक्षरशः चिरलं गेलं. तिने ताबडतोब गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि विराजचा चेहरा आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीत घेतला. बेबी, मम्माने तुला कधी कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली आहे का? वीरूने नकारार्थी मान हलवली. मग तुला बाबा का हवेत? श्रद्धाने विचारलं. वीरू निरागस आवाजात उत्तर देतो. मम्मा, मला बाबांसोबत खेळायचंय, धावायचंय.
जेव्हा सगळी मुलं त्यांच्या बाबांच्या खांद्यावर बसतात ना, तेव्हा मलाही खूप वाटतं की माझे बाबा असते तर त्यांनी मला खांद्यावर बसवलं असतं. आणि समीरचे बाबा त्याला रोज आईस्क्रीम आणून देतात. त्याच्यासोबत खूप साऱ्या मजेशीर गोष्टी करतात. वीरूच्या त्या निरागस उत्तराने श्रद्धाच्या मनात वादळ उठलं. त्या रात्री ती पूर्ण वेळ विचारांच्या गर्तेत अडकून राहिली. दुसऱ्या दिवशी ती अंगणात उदास बसली होती तेव्हा तिची आई मितालीजी तिच्याजवळ येऊन बसली. श्रद्धा, मला माहीत आहे तुझ्यावर काय काय गेलंय. पण बघ, विराज आता मोठा होत आहे. मुलासाठी वडिलांचं अस्तित्व केवळ एक नातं नसतं, तर त्याच्या व्यक्तिमत्वाला आधार देणारी छत असते. जर कबीर मनापासून पश्चाताप करत असेल आणि झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करत असेल, तर आपल्या मुलासाठी एकदा त्याला संधी देण्याचा विचार कर. मितालीने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि श्रद्धाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. नेहमी स्त्रीलाच तडजोड का करावी लागते आई? प्रत्येक नात्यात, प्रत्येक दुःखात, प्रत्येक त्रासात स्त्रीनेच सगळं सहन केल्यानंतर पुन्हा तिलाच नातं टिकवायला का सांगितलं जातं? ती कातर आवाजात म्हणाली. मिताली शांतपणे म्हणाली, कारण नाती नेहमीच सोपी नसतात बाळा. अनेक गैरसमज होतात, चुका होतात, पण कधीकधी नातं टिकवण्यासाठी तडजोड करावी लागते. कोणी मुलांसाठी तडजोड करतं, कोणी आईवडिलांसाठी, तर काही नाती अशी असतात जिथे दोघंही एकमेकांसाठी जगण्याचा निर्णय घेतात. तू एकदा त्याला माफ करण्याचा प्रयत्न कर. त्याला परखून बघ. कदाचित तुमच्या नात्याला फक्त एका संधीची गरज असेल. तुम्ही दोघं पुन्हा एकत्र आयुष्य जगू लागलात तर विराजचं बालपणही पूर्ण होईल. आईच्या शब्दांनी श्रद्धा शांत झाली. मात्र त्या रात्रीही ती खूप वेळ विचार करत राहिली. दुसऱ्या संध्याकाळी कबीर पुन्हा त्याच आशेने आणि तितक्याच आतुरतेने घरी आला. अंगणात श्रद्धा एकटीच उभी होती. तिचा चेहरा गंभीर आणि भावनाशून्य दिसत होता. कबीरने हळूहळू तिच्या जवळ जाऊन तिच्या शेजारी बसत विचारलं, चिंतेत दिसतेस? त्याच्या प्रश्नावर श्रद्धाने त्याच्याकडे पाहिलं. मी तुम्हाला एक संधी देण्यासाठी तयार आहे, पण मला माहीत नाही काळ जसजसा पुढे जाईल तसतशी मी तुम्हाला पूर्णपणे माफ करू शकेन की नाही. तुमच्यामुळे झालेल्या सगळ्या गोष्टी विसरू शकेन की नाही. कारण काही जखमा अशा असतात की त्या भरल्या तरी त्यांचे व्रण आणि त्यांचा परिणाम कायम मनात राहतो. माझ्या आयुष्यातल्या त्या जखमा कदाचित कधीच पूर्णपणे भरून निघणार नाहीत, पण मी प्रयत्न करेन त्या सगळ्या वेदना बाजूला ठेवून फक्त आणि फक्त आपल्या मुलासाठी सगळं सुरळीत करण्याचा प्रयत्न करेन. तिचा आवाज थंड होता पण निर्णय ठाम होता. श्रद्धाचे शब्द ऐकताच कबीरचं हृदय आनंदाने उचंबळून आलं. त्याने अविश्वासाने तिच्याकडे पाहिलं आणि क्षणाचाही विलंब न करता तिचा नाजूक हात आपल्या दोन्ही हातात अलगद धरला. मी तुझ्या जखमा भरून काढण्याबरोबरच माझ्या प्रेमाचं असं औषध तुझ्यावर लावेन श्रद्धा, की हळूहळू तू सगळ्या वेदना विसरायला लागशील. श्रद्धाने लगेच आपला हात त्याच्या हातातून सोडवून घेतला आणि ठामपणे म्हणाली, पण एक अट आहे. आपण दोघं बाहेरच्या जगासाठी एकाच छताखाली नवरा बायको म्हणून राहू, पण आपल्या दोघांमध्ये कोणतंही प्रेमाचं नातं किंवा वैवाहिक संबंध असणार नाहीत. तुम्हाला ही अट मान्य आहे का? तिचं बोलणं ऐकून कबीरच्या ओठांवर आत्मविश्वासाने भरलेलं प्रेमळ हसू उमटलं. त्याने तिच्या डोळ्यात डोळे घालून शांत पण ठाम आवाजात उत्तर दिलं, मला मान्य आहे. कारण मला स्वतःवर आणि माझ्या खऱ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. एक दिवस मी तुला पुन्हा माझ्यावर प्रेम करायला नक्कीच भाग पाडेन. त्याच्या खणखणीत बोलण्यावर श्रद्धा परत त्याच्याकडे पाहत राहिली आणि शेवटी मान हलवत गप्प बसली. काळ बदलत गेला. आयुष्याला नवी वर्ण मिळत गेली आणि वेळ वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकत राहिला. पाहता पाहता 4 सुंदर वर्ष निघून गेली. 4 वर्षांपूर्वी ज्या श्रद्धाने कबीरला माफ करण्याचा निर्णय घेतला होता, तो निर्णय आज तिला पूर्णपणे योग्य वाटत होता. काही जखमा काळाच्या ओघात भरून निघतात, पण त्यांचे व्रण आणि त्यांचा परिणाम मनात कुठेतरी कायम राहतो. कधीतरी एखादी जुनी आठवण मनाला टोचतेही, पण आपल्याला आजूबाजूची माणसं आनंदी आणि सुखी दिसली की ती टोचणीही हळूहळू विरून जाते. शहरातील सर्वात मोठ्या आणि नामांकित शाळेचं भव्य फुटबॉल मैदान यावेळी प्रेक्षकांच्या टाळ्या आणि जल्लोषाच्या आवाजाने दुमदुमून गेलं होतं. शाळेच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना आता अत्यंत रोमांचक आणि निर्णायक टप्प्यात पोहोचला होता. स्टेडियमच्या पहिल्या रांगेतील VIP आसनांवर सर्व मुलांचे आईवडील उपस्थित होते. त्यांच्यामध्ये कबीर राजवर्धनही आपल्या नेहमीच्या रुबाबदार व्यक्तिमत्वात बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर आपल्या मुलाचा अभिमान असलेल्या वडिलांचा आनंद अपार आणि समाधान स्पष्ट दिसत होतं. त्याच्या मांडीवर 2.5 वर्षांची एक गोंडस चिमुरडी बसली होती. तिने सुंदर गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला होता. तिच्या केसांच्या 2 छोट्या पोनीटेल्सना रंगीबेरंगी रिबन बांधले होते. ती त्यांची लाडकी मुलगी होती, अनाया राजवर्धन. कबीरच्या शेजारी श्रद्धाही बसली होती. तिने गडद निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. या 4 वर्षात श्रद्धाचं सौंदर्य आणखी खुललं होतं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास आणि मनशांती दिसत होती. बाबा, बाबा गोल कर ना,
अनाया किती वेळापासून क्लॅपिंग करतेय? लहान अनायाने आपल्या बोबड्या आवाजात कबीरच्या गालाला हलकेच स्पर्श करत लाडाने म्हटलं. कबीरने हसत आपल्या छोट्याशा राजकुमारीची नाक हलकेच दाबली. ओहो, माझ्या बाळाला बाबाने गोल करावा असं वाटते. तुझा भाऊ बस आता गोल करणारच आहे. असं म्हणत कबीरने हसून आपला एक हात श्रद्धाच्या खुर्चीच्या मागे ठेवला आणि तिला अलगत आपल्या जवळ घेतलं. श्रद्धाने त्याच्या या प्रेमळ कृतीला अजिबात विरोध केला नाही. उलट तिच्या चेहऱ्यावर हलकसं प्रेमळ हसू उमटलं आणि तिने त्याच्याकडे पाहिलं. या 4 वर्षात कबीरच्या निस्वार्थ, मनापासूनच्या आणि अखंड प्रेमाने श्रद्धाच्या मनातल्या जुन्या सगळ्या जखमा हळूहळू पुसून टाकल्या होत्या. आता भूतकाळ तिला एखाद्या खूप दूरच्या स्वप्नासारखा वाटत होता. श्रद्धाने मैदानाकडे पाहत कबीरला म्हटलं, कबीर, तुमच्या लाडक्या मुलाकडे बघा, किती दमलेला दिसतोय. मी सकाळीच सांगितलं होतं दूध पिऊन जा, पण साहेब अगदी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चाललेत. स्वतःचीच मनमानी करतात. ती मुद्दाम रागावल्यासारखी चेहऱ्यावर खोटा राग आणत म्हणाली. कबीरने तिच्याकडे मिश्किल नजरेने पाहिलं आणि तिच्या हातावर आपला रुंद हात ठेवून अलगद दाबला. अरे बाबा, हा बाबा आपली मनमानी फक्त आपल्या बायकोला मिळवण्यासाठी करतो आणि देवाच्या कृपेने त्यात यशस्वीही झाला आहे. कबीरच्या त्या मिश्किल बोलण्यावर श्रद्धाचा चेहरा लाजेने गुलाबी झाला. तिने हळूच नजर खाली झुकवली. तेवढ्यात मैदानात जोरदार शिट्टी वाजली. सामन्याच्या शेवटच्या क्षणी तंदुरुस्त आणि जोशात खेळणाऱ्या विराजने आपल्या सहकार्याला चेंडू पास केला. चेंडू परत मिळताच त्याने तो हवेत उचलला आणि संपूर्ण ताकदीने जोरदार किक मारली. येस माय चॅम्पियन. कबीर भावनेने भारावून आपल्या जागेवरून उभा राहिला आणि मोठमोठ्याने टाळ्या वाजवू लागला. श्रद्धा आणि अनायाही आनंदाने टाळ्या वाजवू लागल्या. काही क्षणातच संपूर्ण मैदान विराज राजवर्धन, विराज राजवर्धन या घोषणांनी दुमदुमून गेलं. आपल्या मुलाच्या विजयाने कबीरच्या चेहऱ्यावरचा अभिमान आणखी खुलला तर श्रद्धाच्या डोळ्यात आपल्या छोट्याशा कुटुंबासाठी समाधान आणि प्रेम भरून आलं. 8 वर्षांचा विराज मैदानाच्या मध्यभागी उभा राहून दूर बसलेल्या आपल्या आईबाबांकडे पाहू लागला. त्याने आनंदाने हात हवेत उंचावून हलवला आणि त्यांच्याकडे फ्लाइंग किस दिला. त्याचवेळी मुख्याध्यापकांनी मंचावर माईक हातात घेतला. अंतिम सामन्याची ट्रॉफी आणि पदक देण्याची घोषणा झाली. या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू आणि चॅम्पियनशिपचं सुवर्णपदक मिळत आहे विराज राजवर्धनला आणि त्याचे आई वडील श्रीमान आणि श्रीमती राजवर्धन यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर येऊन आपल्या मुलाला पदक प्रदान करावं. कबीरने अनायाला आपल्या कुशीत उचलून घेतला आणि दुसऱ्या हाताने श्रद्धाचा हात अत्यंत प्रेमाने आणि आदराने आपल्या हातात धरला. दोघंही एकमेकांच्या शेजारी चालत मंचाकडे गेले. मुख्याध्यापकांनी विराजच्या गळ्यात पदक घातलं. विराजने त्या पदकाचं चुंबन घेतलं आणि सर्वप्रथम कबीरकडे पाहिलं. थँक्यू बाबा. तुम्ही मला रोज संध्याकाळी सराव करवला नसता तर आज मला हे सुवर्णपदक कधीच मिळालं नसतं. असं म्हणत विराजने कबीरच्या कमरेभोवती आपले हात घट्ट गुंफले. कबीरने वाकून त्याच्या कपाळाचं प्रेमाने चुंबन घेतलं. मला तुझा खूप अभिमान आहे माझा शेर. तू सिद्ध करून दाखवलंस की तू खरा चॅम्पियन आहेस. श्रद्धाच्या डोळ्यात आनंदाचे 2 मोती चमकले. ती आपल्या मुलाकडे पाहत होती जो आपल्या बाबांच्या मिठीत अत्यंत सुरक्षित आणि आत्मविश्वासाने भरलेला दिसत होता. तो क्षण श्रद्धाच्या आयुष्यातील सर्व दुःख, वेदना आणि जुन्या जखमांवर मिळालेलं सर्वात सुंदर उत्तर होतं. अनायानेही आपल्या छोट्या हातांनी विराजचे गाल धरले. भाऊ चॅम्पियन. तिच्या त्या गोड आवाजाने सगळे हसले. त्या सुंदर पूर्ण कुटुंबाकडे पाहून उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कौतुक आणि आनंद दिसत होता. संध्याकाळी ते सर्व राजवर्धनांच्या घरी परतले. संपूर्ण घरात आनंदाचं वातावरण होतं. सगळे अंगणात खुर्च्यांवर बसून चहा घेत होते आणि वीरूची ट्रॉफी पाहून त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. काही वेळाने मुलं त्यांच्या केअरटेकरसोबत घरात गेली. अंगणात संध्याकाळची मंद हवा वाहत होती. श्रद्धा लॉनमध्ये उभी राहून फुलांच्या पाकळ्यांना अलगद स्पर्श करत होती. तेवढ्यात मागून आलेल्या कबीरच्या ओळखीच्या सुगंधाने आणि त्याच्या शरीराच्या उबदार स्पर्शाने तिला त्याच्या उपस्थितीची जाणीव झाली. कबीरने अत्यंत प्रेमाने तिच्या नाजूक कमरेभोवती दोन्ही हात गोंफले आणि तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवली. काय विचार करतेस श्रद्धा? त्याने तिच्या कानाजवळ हळुवारपणे विचारलं. श्रद्धाने मागे वळण्याचा प्रयत्न केला नाही. उलट तिने आपलं डोकं कबीरच्या रुंद छातीवर टेकवलं आणि एक दीर्घ समाधानाचा श्वास घेतला. मी विचार करते कबीर. 4 वर्षांपूर्वी मी तुम्हाला माफ केलं नसतं. तुमच्या प्रेमावर आणि आपल्या मुलासाठी तुम्ही बदलण्याच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवला नसता तर कदाचित आज मी माझ्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या आणि सुंदर आनंदापासून वंचित राहिली असते. तिचं बोलणं ऐकून कबीरने तिला आणखी घट्ट मिठीत घेतलं. त्याचं हृदय भावनांनी भरून आलं. त्याने तिच्या केसांची एक बट अलगद कानामागे सारली आणि तिच्या गालावर प्रेमाने ओठ टेकवले. आणि मी रोज देवासमोर नतमस्तक होऊन त्याचे आभार मानतो श्रद्धा, कारण त्याने मला तुझ्यासारखी प्रेमळ आणि मनाने सुंदर स्त्री माझ्या आयुष्यात दिली. तू मला माफ करून माझ्या आयुष्याला एक नवी सुरुवात दिलीस. माझं ओसाड आयुष्य प्रेमाने भरून त्याचं स्वर्गात रूपांतर केलंस. श्रद्धाने हळूच त्याच्याकडे वळून त्याच्या डोळ्यात पाहिलं.
त्या डोळ्यात तिच्यासाठी फक्त प्रेम, अमर्याद आदर आणि वेड्यासारखी आसक्ती होती. श्रद्धाने मनमोहक हसू देत आपले नाजूक हात कबीरच्या खांद्यावर ठेवले आणि अत्यंत प्रेमाने म्हणाली, तुम्ही तुमचं वचन पूर्ण केलंत कबीर. तुमच्या प्रेमाच्या मलमाने माझ्या मनावरच्या प्रत्येक जखमेवर अशी फुंकर घातली की आता त्या सगळ्या वेदनांच्या जागी फक्त आणि फक्त तुमचं प्रेम उरलं आहे. कबीरने असं तिला आणखी जवळ ओढलं आणि प्रेमाने आपल्या मिठीत सामावून घेतलं. त्यांच्या आयुष्यातला कटू भूतकाळ मागे राहिला होता आणि त्यांच्या प्रेमाने, विश्वासाने आणि कुटुंबाच्या आनंदाने त्यांच्या आयुष्याला एक सुंदर पूर्णविराम मिळाला होता. तर आपली ही कथा इथे संपली आहे. आशा आहे तुम्हाला ही आपली संपूर्ण कथा आवडली असेल. कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. सोबत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.